मी सांगितलं होतं की लोकसभा लढवायची आहे. मला चांगला प्रतिसाद होता. माझा वाढदिवस होता म्हणून वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री यांनी मला स्पेशल वेळ दिला. अपेक्षित चर्चा झाली. मला विश्वास आहे की इलेक्टिव्ह मेरिटवर एकनाथ शिंदे मला उमेदवारी देतील. एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याची परिस्थिती रचना समस्या समजून घेतल्या आहेत. माझ्या जमेच्या व कमकुवत बाजू त्यांनी समजून घेतल्या आहेत. चर्चेत 2 विषय महत्त्वाचे होते. मला उमेदवारी का द्यावी व दुसऱ्या लोकांची मानसिकता काय आहे ज्यामुळे लोक मतं देतील. मला विश्वास आहे त्यांच्या सोर्स तपासल्यानंतर मला उमेदवारी देतील. मला जनतेने उभं राहायला सांगितले आहे. आज 18 गावांमध्ये मला प्रचंड प्रतिसाद आहे. मी सामान्य आहे. यावर निवडणूक लढवणार आहे. संदीपान भुमरे यांना उमेदवारी द्यावी की नाही याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. कुणाला उमेदवारी देऊ नये ही माझी मागणी नाही. मला उमेदवारी द्या अशी माझी मागणी आहे. तरुणांचे, शेतकऱ्यांचे, शहराला 15 वर्षापासून पाणी नाही, शहरात कंपनी, रोजगार द्यायचा, यासाठी मला निवडणूक लढवायची आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट मी माझ्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद घेण्यासाठी घेतले. याच वेळेस निवडणुकीचा विषय निघाला. मी माझ्या जमेच्या बाजू सांगितले, जिल्ह्यातले सगळे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले आणि जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने निवडणूक लढवली गेली पाहिजे ही मांडणी मी त्यांच्यासमोर केली. निश्चित त्यांच्याच आग्रहाखातर मी निवडणूक लढवत आहे. मला तयारच त्यांनी केलं निवडणूक लढवायला, त्यामुळे त्यांचा उत्साह आहे. ते घोषणा देत आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या देखील त्यांनी घोषणा दिली. मी त्यांना माझ्या जम्याच्या बाजून माझ्या कमकुवत बाजू त्यांच्यासमोर मांडल्या. माझ्याकडं निवडणूक लढवण्याचं धोरण आहे. कशासाठी निवडणूक लढवायची प्रश्न मला कळलेले, शेतकऱ्यांचे कळलेले, युवकांचे कळलेले, सुशिक्षित बेरोजगारांचे कळलेले, DMIC असेल, पर्यटन असेल, हे सगळे प्रश्न मला कळलेले. याची उत्तरं माझ्याकडे आहे. तेव्हा मला त्यांच्या पक्षाने संधी द्यावी. निश्चित मी विजयी होईल. माझ्याकडे विजयाचं गणित अशी मांडणी त्यांच्यासमोर केली. शिंदे साहेबांनी मला जर आशीर्वाद दिला तर स्वागत आहे. साहेबांची जर अडचण असेल, मी त्यांना योग्य वाटत नसेल तरी त्यांच्या निर्णयाचं स्वागत आहे. परंतु निवडणूक मी लढवणार आहे. मी आनंदाची बाब आहे की त्यांना मी संभाव्य उमेदवार वाटतो. त्यांच्या पक्षाचा निर्णय ते घेतील.